तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत जी मराठीवरील लोकप्रिय नायिका स्टार प्रवाहावरील एका लोकप्रिय मालिकेमध्ये झळकणार आहे। तर ती नायिका कोणती चला जाणून घेऊया। तर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अनेक कलाकार एंट्री घेत असतात। त्या एंट्रीमुळे मालिका रंजक होते, त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका बघावीशी वाटते। तर एक लोकप्रिय अभिनेत्री स्टार प्रवाहाच्या एका लोकप्रिय मालिकेत एंट्री घेत आहे। तर ती अभिनेत्री कोणती चला जाणून घेऊया। तर जी मराठीवर गेली वर्षभर एक मालिका सुरू होती। त्या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली। अवघ्या काही वेळातच त्या मालिकेने प्रेक्षकांना आपलंच केलं। तर ती मालिका आहे पुन्हा कर्तव्य आहे। या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं। त्याचबरोबर मालिकेचा विषय आगळावेगळा असल्याने प्रेक्षकांची ही मालिका आवडती होती। परंतु या मालिकेने गेल्या महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांना निरोप घेतला। तर या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षय हिंदलकर आणि अक्षय म्हात्रे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते। आता ही मालिका संपल्यावर यामधली मुख्य अभिनेत्री प्रेक्षकांना नव्या रूपात भेटायला येत आहे। तर या मालिकेत अक्षय हिंदलकरने वसुंधरा हे पात्र साकारलं होतं। या मालिकेत वसुंधराला खूप प्रेम मिळालं, त्याचबरोबर तिचा मुलगा बनी याला सुद्धा तितकंच प्रेम मिळालं। तर आता बनीची आई वसुंधरा ही स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेत आहे। ती या मालिकेत कोणती भूमिका साकारणार, तिच्या पात्राचं नाव काय असेल याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका अबोली या मालिकेत लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री अक्षय हिंदलकर झळकणार आहे। याआधी अक्षयाने स्टार प्रवाहावर काम केले आहे। 7 जन्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नादखुळा या लोकप्रिय मालिकेमध्ये ती मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती। जवळपास 4 वर्षांनंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाहावर कमबॅक करणार आहे। तर ही लोकप्रिय नायिका पहिल्यांदाच खलनायिकेच्या रूपात झळकणार आहे। सुप्रिया नागरगोजे ही व्यक्तिरेखा अक्षय साकारणार आहे। तर सुप्रिया आपल्या जुन्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतिशोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे। तिला पूर्ण खात्री आहे की पौर्णिमेचा गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने मृत्यू झालेला नाही, हा घातपात आहे। परंतु हे सगळं सिद्ध करण्याकरिता तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये। अशा वेळी अबोली आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल अशी अपेक्षा तिला आहे। या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते, परंतु फटकळ आणि वाचा स्वभावाच्या सुप्रियावर अबोली विश्वास ठेवत नाही। तर सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देईल, अबोली सुप्रियाची साथ देईल का, हे मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळेल। तर मालिकेचे पुढील भाग बघायला चुकवू नका। तर ही मालिका तुमची आवडती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।